बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांना न्यायालयानं आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिलेत। अहिल्यानगर शहरातील शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती। अटकेनंतर त्यांना 25 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं। दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांनी काळे यांना जामीन मिळण्यासाठी काळे यांच्या वतीनं जिल्हा न्यायालयात अर्जही दाखल केला होता। या प्रकरणात ॲडव्होकेट अभिजित पुप्पाल यांनी युक्तिवाद करताना किरण काळे यांनी गेल्या 2 वर्षांपासून अहिल्यानगर महानगरपालिकेतील 40 कोटी रुपयांच्या रस्ते घोटाळ्याचा सातत्यानं पाठपुरावा केला होता। खासदार संजय राऊत यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रही पाठवलं होतं। काळे यांनी घोटाळ्याबाबत राज्यपालासह विविध अधिकाऱ्यांना 24 निवेदनही सादर केली होती। ते सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख आहे, त्यामुळे त्यांच्यावर झालेली कारवाई राजकीय सूड भावनेनं करण्यात आली असून संबंधित महिलेनं कर्जत होऊन अहिल्यानगरमध्ये येण्यासाठी 2 वर्ष लावली ही बाब संशयास्पद आहे, असा मुद्दा ॲडव्होकेट पुप्पाल यांनी मांडला। दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूस युक्तिवाद आल्यानंतर किरण काळे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते। पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर किरण काळे यांना न्यायालयात हजर केले असता तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरात यांनी न्यायालयीन कोठडी मिळावी असा रिमांड रिपोर्ट न्यायालयामध्ये दाखल केला होता। तर या प्रकरणी जिल्हा न्यायाधीश के.एस. कुलकर्णी यांनी सरकार पक्षाला आणि फिर्यादी यांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले असून या खटल्याची पुढील सुनावणी 29 जुलै रोजी ठेवण्याचे आदेश दिलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।